अविनाश उंबरकर. काय नाव आहे बाबू तुझं? भावेश अविनाश उंबरकर. ओके. नमस्कार, मी अश्विनी जेजुरकर. आज आपण अकोल्यामध्ये आलेलो आहोत आणि अकोल्यामध्ये आपले मनोज सर आहेत. इथे सध्या आरोग्य सल्लागार म्हणून काम करतात आणि मनोज सरांनी ह्या बाळासाठी खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे. आज आपण त्यांच्याच आजीच्या तोंडून ऐकूया त्यांना काय त्रास होता आणि कसं रिझल्ट आलाय. मावशी सांगा ना, काय त्रास होता तो बाळाला? लहानपणी असा उभं राहू शकत नव्हता, चालतही नव्हता. उभं केलं तर त्याचे पाय असे लटलट कापायचे. आता ते औषध घेतल्यापासून खूप आराम आहे. उभा राहतो, काय कसं धरून चालतो असं. ह्याच्या आधी आजी आपण डॉक्टरांकडे काही खर्च केला का? लय खर्च केला असा, कितीतरी पण अंदाजे बराच केला. तरी 2 लाख 4 लाख किती? नाही, एवढा नाही, एखादा लागला एखादा लाखभर खर्च केलाय तुम्ही. पण काही रिझल्ट होता का तिथून? तिथून काहीच नव्हतं. असं म्हणजे तो असा बसला तर पडायचा, तो असा बसलोय तर पडायचा असा. अच्छा, मग आता 3 महिने झाले आपण बाळाला अमृत ज्यूस देतोय. हो. मग 3 महिन्यामध्ये काय वाटतं तुम्हाला फरक बाळाची वाटते growth? ना, मला फरक वाटते. त्याच्या हात पायात ताकद आली. हम्म. काही धरून चालू शकते तो असा. बघा मित्रांनो, त्यांची आई पण इथे बसलेली आहे. त्यांच्या आईला काय वाटते आपण विचारूया. काही नाही, म्हणजे औषध घेतल्यामुळे चांगली आहे तब्येत त्याची आणि चालायला लागते. म्हणजे असं दिवाणले धरून असं गोल गोल फिरते आणि म्हणजे उभं राहते, सोडलं की